नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा क्रम हा टॉपिक पाहिला. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा समान संबंध हा टॉपिक पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दोन संख्यांमधील समसंबंध शोधण्यासाठी विसंगत पदाप्रमाणे संख्या प्रकार, पाढे, विशिष्ट संख्या वजा अगर मिळवून वर्ग अथवा घनसंख्या येते का ते पाहणे, घातांकांची सूत्रे, संख्येतील अंकांवरील क्रिया, घातांक नियम यांचाही विचार ही उदाहरणे सोडवताना करणे आवश्यक आहे. प्रश्न: खाली दिलेल्या उदाहरणातील समान संबंध शोधून योग्य पर्याय निवडा. हा आपला पहिला प्रश्न. इथे बघा 3, 4, 5 आणि त्याचा संबंध 9, 1, 6, 2, 5 आणि इथे एक संख्या दिली, म्हणजे ही संख्या आणि ही संख्या यामध्ये जो संबंध असेल तोच या आणि इथे येणाऱ्या संख्येमध्ये असणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 3 चा वर्ग 3 त्रिक 9, त्याच्यानंतर 4 चा वर्ग, इथे बघा 4 चौक 16 आणि 5 चा वर्ग 25, म्हणजे इथे या संख्येची वर्गसंख्या दिलेली आहे इथे. मग इथे तुम्ही बघा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आणि 5 चा वर्ग 25. मग 1, 4, 2, 5. इथे बघा पर्याय 3, 1, 4, 2, 5, म्हणजे आपला हे पहिला तिसरा पर्याय येणार. दुसरा प्रश्न 2, 3, 4, 5, 6, 6. इथे बघा इथे वर्गसंख्या होत्या, पण इथे असा संबंध नाही, त्यामुळे यांचा गुणाकार पाहू आपण करून. 2 गुणिले 3 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24. मग याचा वर्ग बघूया आपण. इथे बघू शकता तुम्ही 24 चा वर्ग 576. इथे तुम्ही बघा यांचा गुणाकार केल्यावर जे उत्तर येतं म्हणजे 24, त्याचा वर्ग म्हणजे 576. त्यामुळे इथे आता आपल्याला याचा गुणाकार करून जे काही उत्तर येईल त्याचा वर्ग पाहावा लागेल. त्याच्यामुळे 2 × 4 × 2 म्हणजे किती येणार? 4 दुने 8, 8 दुने 16, बरोबर. मग 16 चा वर्ग आपल्याला इथे काढावा लागेल. हा बघा इथे 16 चा वर्ग 256. हे 1 ते 100 पर्यंतचे स्क्वेअर्स आहेत. याचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते लिहून घेऊ शकता. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इथे बघा हा 256. बघूया आपण पर्याय. इथे तुम्ही बघू शकता आपला दुसरा पर्याय आहे 256, म्हणजे आपला हे आन्सर येणार. इथे बघा 2, 32 आणि नंतर इथे संख्या येणार त्याच्यामुळे आपण आता पाहू. आपल्याला घातांक हा टॉपिक पण इथे कव्हर करायला बोललेत. मग आपण याचा मल्टिप्लिकेशन बघूया. 2 × 2 × 2 × 2 × 2. मग 2 दुने 4, 4 दुने 8
8 दुने 16, 16 दुने 32 म्हणजे 2चा याला घातांक म्हणतात 5. 2चा 5 वेळा गुणाकार केल्यावर आपल्याला आन्सर इथे 32 येतंय. मग यातील अशी कोणती संख्या असेल ज्याचा आन्सर हे येणार ते आपण इथे सॉल्व करून बघायचं आहे. मी एक एक सॉल्व करत बसले तर उत्तर खूप मोठं येणार, त्याच्यामुळे मी जे आन्सर आहे ते फक्त तुम्हाला दाखवते ते सॉल्व करून. याचा आन्सर 3 येतोय. इथे बघा 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक इथे तुम्ही बघू शकता 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243 म्हणजे आपलं हे आन्सर येणार पर्याय 3. बाकीचे पण तुम्ही इथे 5 वेळा घातांक घेऊन बघा अशा प्रकारे आणि सॉल्व करून बघा. याचं उत्तर हे 3 येणार. प्रश्न 4 हा बघा, खूप सोपा प्रश्न आहे. हे तुम्ही इथे नोटीस केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे 4 नंतर इथे 3, 7, 6, 5, 4 आणि 3, 2 म्हणजे एक एकने या संख्या मायनस होत आहेत. मग इथे 9 आहे म्हणून 8 येणार, 7चं 6, 8चं 7 आणि 4चं 3. त्याच्यामुळे आपलं हे आन्सर येणार 8, 6, 7, 3 म्हणजे चौथा पर्याय. आपला इथे चौथा पर्याय बरोबर येणार. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकमध्ये सॉल्व करायचे आहेत. जर तुम्हाला घातांक म्हणजे काय त्याचे नियम पाहिजे असतील त्या रिलेटेड एखादा व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी त्या रिलेटेड व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवर अपलोड करेन. प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही क्वेश्चन्स देते, ते तुम्ही सॉल्व करा. काही शंका असतील तर कमेंट करून सांगा. थँक्यू.